कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, उद्धव ठाकरे गटाचे जे 6 गद्दार खासदार फुटलेले आहेत, त्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल करून टाकलेलं आहे जनतेनं। आणि अशीच परिस्थिती व्हायला पाहिजे। जिकडे ते खासदार जातील तिकडे गद्दार गद्दार म्हणून पोस्टर लावले जातात, कालवा केला जातोय, आवाज उठवला जातोय गद्दार म्हणून। त्याचबरोबर त्या गद्दारांना शिव्या घातल्या जात आहेत। देशाचं राजकारण एवढं खराब झालंय, दूषित झालंय की त्या राजकारणामध्ये या आमदार खासदारांची तर आबरू गेली, परंतु मत देणाऱ्या मतदाराला सुद्धा वाटतंय की आपण कोणत्या नालायक माणसाला मत दिली, असं सगळीकडे झालंय मित्रांनो। आता तसंच अनेक ठिकाणी बघा गद्दारांच्या विरोधात उद्रेक झालेला आहे। त्या नागेश आष्टीकरला अडवलं, लोकांनी तुडवलं असतं, थोडक्यात वाचला, गाडीत बसून गेला। ओमराजे निंबाळकरच्या बाबतीत सुद्धा तसंच झालंय। या सगळ्या गद्दार खासदारांच्या बाबतीत असंच झालेलं आहे। आता सगळ्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये रान उठलेलं आहे, हे घरातनं पडणं मुश्किल झालेलं आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे की नेमकं कुठं कुठं काय काय झालं, तर भविष्यात सुद्धा पुढे काय होऊ शकतं अजून, या सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। काल सुद्धा मी हा व्हिडिओ बनवला होता की गद्दार जे खासदार आहेत त्या खासदारांना कशी मारझोड होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तसंच ते कुठनं निवडून आलेले आहेत, आता निवडून येतील का, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। हा जर व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की ह्या गद्दारांची काय अवस्था झालेली आहे। तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, तसंच चॅनल सुद्धा आपण सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तर चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये गद्दार खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे आणि ते गद्दार खासदार 100 कोटीला विकलाय एक खासदार, असं आता ते 100 कोटीला एक खासदार विकलाय, हे सगळं आता जग जाहीर झालेलं आहे। सुरुवातीला गद्दार खासदार कुठले आहेत, कोण गद्दार खासदार फुटून भाजप सोबत गेलेत, म्हणजे एकनाथ शिंदे हे फक्त प्यादा आहे। हे सगळं अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींचं सगळं षडयंत्र आहे। शिवसेना संपवायची त्यासाठी हे षडयंत्र आहे। परंतु आता उद्धव ठाकरे हे रस्त्यावरती उतरलेले, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सगळी मंडळी रस्त्यावरती उतरलेले आहे आणि रस्त्यावरती उतरून अक्षरशः या सगळ्या लोकांची कपडे फाडण्यासारखी वेळ केलेली आहे यांनी, म्हणजे अक्षरशः कपडे फाटतील अशी परिस्थिती केलेली आहे। आणि हे जिकडे जातील तिकडे लोक मात्र जोर धरून यांच्या मागे आहेत, गद्दार 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 म्हणून। आता हे जे फुटलेले खासदार आहेत यामध्ये संजय दिना पाटील आहे मुंबई उत्तर पूर्व, संजय देशमुख आहे यवतमाळ, नागेश आष्टीकर आहे हिंगोली, ओमराजे निंबाळकर आहे धाराशिव, संजय जाधव आहे परभणी आणि भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी। आता हे काँग्रेसमध्ये होतं, अनेक पक्ष बदलून हे लोक आलेले आहेत, ती भाऊसाहेब वाकचौरे अनेक पक्ष बदललेले आहेत। आता निष्ठा हा शब्द ओमराजे निंबाळकर यांनी अनेक वेळा सांगितलं की निष्ठा सोडायची नाही, निष्ठेनं राहायचं। ज्या ओमराजे निंबाळकरांना उद्धव ठाकरेंनी आमदार केलं, खासदार केलं, एवढं मुलासारखं प्रेम केलं, परंतु त्याच ओमराजे निंबाळकरनं गद्दारी केली असंही सांगितलं जातं। आता ह्याच्यामध्ये झालंय असं की हे जे खासदार आहेत या खासदारांची बी लय मोठी पंचायत झाली आहे। म्हणजे ह्या खासदारांना भारतीय जनता पक्षानं असं ब्लॅकमेल केलंय की त्यांना काय म्हणजे बघा काय खासदार सुद्धा म्हणलेले आहेत की आमची बी काय मजबुरी आहे की आम्हाला काय सांगताच येणार, काय बोलताच येणार असं म्हणले। म्हणजे गद्दारी काय बघा, काय नेमके आंदोलन करताय आता हे आंदोलन खासदारांना 100 कोटी कमी पडत होते, त्यामुळं जालना जिल्ह्यातून भीक मागून
आम्ही त्यांना त्याची पूर्तता करून देणार आहे. त्यांची अवकात सर्वसामान्य जनता त्यांना दाखवून देणार आहे. खरं म्हणजे या जालना जिल्ह्यात हा खासदार हा सुद्धा गद्दार निघालेला आहे आणि तो जर या ठिकाणी आला तर त्याला तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमचा महेश असे सुद्धा लोक मध्ये त्याला वाट पाहू नये आणि त्या दृष्टीनं गद्दार संजय बंड्या जाधव तुडवणार. बघा काय नेमके आंदोलन करताय तुम्ही? त्या खासदारांना 100 कोटी कमी पडत होते, त्यामुळं जालना जिल्ह्यातून भीक मागून बघा हे त्यांना त्याची बंडू जाधव म्हणजे जालन्याचे बंडू जाधव आणि त्या बंडू जाधव यांच्या विरोधात महादेवराव जानकर यांनी महायुतीकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता आणि तेच बंडू जाधव आज उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडी सोडून पुन्हा महायुती सोबत गेलेले आहेत. लोकांच्या अशा तीव्र प्रतिक्रिया आहेत, संतप्त लोक झालेले आहेत. जिथं दिसल तिथं जोडायचा खासदार असं लोकांनी म्हटलेलं आहे. तर दुसरं बी का तुम्हाला सांगतो, ऑपरेशन तुडवा या सगळ्या पोस्ट आता सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत की ऑपरेशन तुडवा हे सगळीकडं सुरू झालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे लोक जाते ते घोटाळेबाज. बघा आता गुजरातमध्ये जे 100 मोठे घोटाळे झाले होते त्यापैकी म्हणजे देशामध्ये जे 100 मोठे घोटाळे झालेत त्यापैकी 80 जण हे गुजरातचे आहेत. सगळे गुजरातचे आहेत. आता हे ऑपरेशन तुडवा हे आहे सुरू. शिंदे बाळंत झाले आहेत. आता हे संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिंदे बाळंत झाले आणि त्यांनी 6 गद्दारांना जन्म दिलाय आणि ऑपरेशन सुखरूप असं कोण म्हणालं? ऑपरेशन ना सुखरूप 6 गद्दार जन्माला आले. बॉडी त्यांची सुस्थितीमध्ये असं नाहीये, त्यांना करावं लागणार आहे पुढे. म्हणजे एवढं त्रस्त लोक या सगळ्या खासदारांबाबत उठलेले. तर ह्यातल्या अनेक खासदारांचं सुद्धा मत असं आहे की बाबा आमची पण काय अडचण आहे, आम्ही अडचणीमुळं तिकडे गेलेलो आहे. बघा आता हे संजय राऊतांचा. मी लागतो नादाला, चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंदूक बिंदूक आहेत ना, आम्हाला दाखव नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी. कुठं हे राजकारण बघा शिव्यावर हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? बघा सैनिकांना बंदूक दाखवतो. गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. बघा कशा पद्धतीने तेवढा घातली जाईल. चला बोलायचं ते बोललोय मी. भाषा नाही करायची शिवसैनिक. बघा आता हे सिक्युरिटी काढून कुठं चाललंय. प्लस काय दिली आहे ना. चला आता बघतो मी तुमचं संजय दिला पाटलांना थेट आव्हान. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? बघा बंदुका दाखवतात का आम्हाला? संजय राऊत कशा पद्धतीने चिडले. फडणवीस अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या. बघा म्हणजे किती वातावरण महाराष्ट्रातलं खडूळ झालंय राजकारणापायी ह्या. आणि बघा ह्या खासदारांना फिरणं मुश्किल झालंय. सुषमाताई अंधारे काय म्हटलं ते सुद्धा बघा. संजय दिना तुमच्या बंदुकीत म्हणे प्रचंड गोळ्या आहेत आणि तुमच्याकडे गोळ्या मारायची तुम्हाला चांगली सवय आहे. 4-5 मर्डर वगैरे तुम्ही केलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. हे तुम्ही ऑन इयर तुम्ही काय काय करू शकता आणि तुम्ही किती मर्डर केलेले आहेत हे तुम्ही ऑन इयर सांगितलं. आम्हालाही कळलं की भाजपला गुन्हेगार लोकांची किती गरज आहे आणि भाजपमध्ये किंवा एकूणच भाजपने जे टेस्ट्यूब बेबी म्हणून जन्माला घातलेले आहेत त्यांच्याकडे किती गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत. बघा हे तुमच्याकडे कितीही गोळ्या असल्या आणि बंदूक असल्या तरी बंदुका चालवण्याची धमक आहे का नाही. बघा हे सुषमाताई अंधारेंनी सुद्धा ज्या दिवशी सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा कशी टीका टिप्पणी केली. बघा महाराष्ट्राचं राजकारण हे सुरू आहे. मात्र
जे महाराष्ट्रामध्ये 2022 साली एकनाथ शिंदेंनी केलं आणि त्यांनी ते रेटून नेलं, त्यावेळेस शिवसेनेने एवढा विरोध केला नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एवढा विरोध केला नाही. उद्धव ठाकरेंचं मत होतं की ज्याला जायचंय त्यांनी जावं, म्हणजे ज्यांना जायचंय त्यांनी जावा बाबांनो, माझं काही म्हणणं नाही. परंतु आज असं झालेलं आहे की महाराष्ट्रातली जनताच खवळून उठलेली आहे. म्हणजे बघा, 27 जून पासून उद्धव ठाकरे दौरा सुद्धा करणार आहेत. दौरा बिवरा त्यांचा सुरूच आहे. मात्र जनता एवढी त्रस्त झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळं, शिवसैनिकांमध्ये रोष, असा भयान रोष निर्माण झालेला आहे. नुसत्या शिवसैनिकांमध्येच नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा त्रस्त झालेली आहे. आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटतंय की हे खासदार फुटले म्हणजे देशाचं राजकारण अतिशय गलिच्छ पातळीवरती चाललेलं आहे. तर बघा, देशामध्ये आता राज्यामध्ये कुठं कुठं आंदोलनं झाली बघा. सोलापूरला आंदोलन सुरू आहे, अहिल्यानगरला आंदोलन सुरू आहे, धाराशिवला सुरू आहे, मुंबईला सुरू आहे. म्हणजे मुंबई आणि मुंबईचा सगळा परिसर, ठाणे, मुंबई, कल्याण, नगर जिल्हा असेल, भांडूप असेल, जालना असेल, जळगाव असेल, हे जे गद्दार खासदार फुटलेले आहेत, या गद्दार खासदारांच्या तर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच आंदोलनं सुरू आहेत. ते काय कमी म्हणून अख्ख्या आता पुणे जिल्ह्यामध्ये एकही गद्दार खासदार नाही, तरी सुद्धा पुण्यामध्ये शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर त्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य माणसं सुद्धा उतरायला लागलेले. सर्वसामान्य लोकांचं सुद्धा हेच मत आहे की जर अशा पद्धतीची जर देशामध्ये सुरुवात आता ही झाली तर याच्यामुळं लोकशाही धोक्यात येईल आणि देशात लोकशाही राहणार नाही, हुकुमशाही येईल. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी अनेक जण आपापल्या परीनं सध्या प्रयत्न करायला लागलाय माणूस. एखादं आंदोलन सुरू असेल सरकारच्या विरोधात तर तिथं जाऊन माणसं आपला आपला निषेध नोंदवायला लागलेले आहेत. का नोंदवायला लागलेले आहेत तर उद्या असं होऊ नये की उद्या जर हे जर असंच परिस्थिती सुरू राहिली तर अख्खे पक्षाच्या पक्ष फोडून हे घेऊन जातील. म्हणजे समजा आता काँग्रेस पक्ष आहे तर काँग्रेसचे 99 खासदार आहेत, त्यातले जर 1/3 खासदार जर फोडले भाजपनं आणि घेऊन जर गेले तर विरोधकच शिल्लक राहणार नाही. भारतीय जनता पक्षाला हेच करायचे की देशामध्ये विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा नाही. छोटे छोटे जे पक्ष आहेत हे सगळे पक्ष फोडायचे, ह्याचे खासदार पळवायचे, आमदार पळवायचे आणि त्याचा निकाल काय लागणार नाही. कारण की सुप्रीम कोर्ट मॅनेज केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट आता लय वाईट लोक सुप्रीम कोर्टाबद्दल बोलायला लागले, शिव्या घालायला लागले. परंतु सुप्रीम कोर्टाचे जे जस्टिस सूर्यकांत आहेत यांना त्याचा काही फरक पडणार नाही. ते म्हणणार काय आपल्याला शिव्या नाही दिल्या. म्हणजे एखाद्या माणसाला घाणीतनं जरी ओढलं तर त्या माणसाला वाटतं की आपलं काही भरलेलं नाही. अशी आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती झालेली आहे. आणि त्यातच लोक आता म्हणायला लागलेले आहे की यांना सत्तेतून दणके देऊनच बाहेर काढलं पाहिजे. असंही सत्तेतून बाहेर जाणार नाहीत. मतपेट्या मॅनेज करतायत, कुठं काय काय मॅनेज करतायत, तर हे असं सत्तेतून जाणार नाही, ह्यांना दणके देऊनच सत्तेतून बाहेर काढावं लागणार असं सुद्धा लोकांचं आता मत झालेलं आहे. आता हे बघा, नुसती आंदोलन मी जे मगाशी म्हटलं की ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं म्हणजे मुंबई असेल, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, म्हणजे उस्मानाबाद असेल, परभणी असेल, शिर्डी असेल, या सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहेत. त्यात आता उद्धव ठाकरेंचा सुद्धा महाराष्ट्रभर दौरा आहे. ह्या गद्दार खासदार जे आहेत या गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा सुद्धा सगळीकडे दौरा आहे. आणि उद्धव ठाकरे सुद्धा सगळीकडे फिरायला चालू केलेला आहे. आदित्य ठाकरेंना फिरायला सुरू केलेलं आहे. सुषमा अंधारे असेल, संजय राऊत असेल, संजय राऊतांनी तर सडेतोड अशी म्हणजे वाईट टीका या गद्दारांवरती केलेली आहे. आणि त्या गद्दारांना गद्दार 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 म्हणून ते गद्दार अक्षरशः कानामध्ये बोळे कोंबून हिंडायला लागलेले. बघा, ते नांदेडमध्ये खासदाराची गाडी अडवली, अक्षरशः त्याला मारहाण झाली असती. ते एवढ्यावर बघा आता हे संजय राऊत कभी कारवाई नहीं होती, खास करके जो चोर बीजेपी के. बघा, अब पहले ये लोग बोलते थे कि सोमनाथ मंदिर को महमूद गजनवी ने लूटा. बघा, हे संजय राऊताची टीका कसली वाईट आता सुरू झाली. बाबर ने लूटा. अब उनका नाम पीछे छूट गया है. अब भारतीय जनता पार्टी में ही मंदिर लूटने वाले बाबर और महमूद गजनवी आए, पैदा हुए. देखो ना, अशी का वेळ आली. नहीं लूटा, कौन से मंदिर नहीं लूटे. हे संजय राऊतांचं आहे. आता संजय राऊत ह्या
ह्याच्याबद्दल सुद्धा आक्रमक झालेत की ह्या ऑपरेशन तोडवा, बघा हे ऑपरेशन तोडवा, बघा ऑपरेशन म्हणजे खासदार दिसला की खासदाराला जोडा, बघा अरे सोड रे एकनाथ शिंदे, बघा अरे सोड रे एकनाथ शिंदे, तू काय एकनाथ शिंदे करतो ते? चल हा. बघा नहीं छोड़ दो, देखिए ये पूरे देश में चल रहा है, ये अमित शाह इस देश को बेचना चाहता है, खत्म करना चाहता है। बघा डायरेक्ट अमित शाह नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका. कल एक गुप्त अध्याय लिखा जाएगा, उसमें अमित शाह जी का नाम रहेगा। अब देखिए जिस तरह से देश की राजनीति लोग चला रहे हैं ना, पैसे की ताकत पर, ईडी सीबीआई की ताकत पर, बघा. बंदूकी देखो ना, हे एक गद्दार बंदूक दिखा रहे, क्या कर रहे पुलिस कमिश्नर देवेंद्र भारती, बंदूक की भाषा कर रहे क्या? आइए मैं यहाँ हूँ, चला दो बंदूक, बघा लेकिन हे मैं उनको पूछो कहाँ आना है, मैं आता हूँ उनके सामने। आता हे डरपोक ये 50-50 बॉडीगार्ड लेके घूमते हैं यहाँ, और आप 100 पुलिस लेकर घूमेंगे और हमको दादागिरी करेंगे। साले गद्दार है ना, आपने पैसा खाया है ना 50 करोड़, तो ढकार देकर बैठ जाइए। बघा हे सुरू झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची भाषा आता राजकारणामध्ये वापरली जाते. आणि बघा महाराष्ट्राचा माहोल असा खराब झालेला आहे सध्या की लोक परेशान झालेत, त्रस्त झालेत. आपण सत्तेच्या विरोधात मतदान दिलं, लोक म्हणतायत की मोदी आणि शहाच्या विरोधात आम्ही ह्या लोकांना निवडून दिलं, आणि हेच लोक जर पुन्हा पक्ष बदलत असतील तर ह्यांना झोडपलंच पाहिजे, अशी लोकांची आता मनस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे हे गद्दार दिसलं की झोडपून काढायचं, लोकांची मानसिकताच तशी झाली. आणि त्याच्यामुळंच हे खासदार जिथं जिथं दिसतायत तिथं ते लोक विरोध करतायत. दिसला की त्याला विरोध करतायत लोक. का तर ह्याला जोडपूनच काढायचा म्हणतात. आता हे माणसं आता गप्प बसायचं नाही म्हणतात लोक. आणि ह्याच्यामुळं हे खासदार आता चिडीचिप बसलेले आहेत, घरातनं बाहेरच पडत नाही. घरातनं बाहेर पडलं मग पोलीस आहे ती हे आहे ती आहे, परंतु लोक जे विरोध करतात गद्दार म्हणून हे नव्हत्यात, लोक काही दिवसांनी दगडी फेकून मारतील ह्यांना. आणि ह्या अपमानामुळं हे सगळे पार चिंबरून गेलेत सगळे खासदार. आता हे 6च्या 6 त्यांना वाटतं यायला उगाच पक्ष सोडला गड्या आपण. त्या ओमराजे निंबाळकरचा सक्काच चुलत भाव त्याच्याच विरोधामध्ये गेलाय आता, त्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. म्हणजे पुन्हा हे 6चे 6 खासदार निवडून तरी येतात का नाही त्याची सुद्धा साशंकता निर्माण झालेली आहे. म्हणजे हे 6च्या 6 खासदारांचा पराभव सुद्धा होऊ शकतो, अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. मात्र हे खासदार घाबरून गेलेत, हादरून गेलेत, हेही तितकंच खरं आहे. यांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.